हॅलो डिअर फ्रेंड्स, इंग्लिश डीजी क्लासमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 90 वाक्ये सांगणार आहे आणि ही जी 90 सेंटेन्सेस आहे, दीज सेंटेन्सेस आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट। वाय दीज सेंटेन्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट? बिकॉज ऑफ दे आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ इंग्लिश ग्रामर ॲज वेल ॲज स्ट्रक्चर ऑफ स्पोकन इंग्लिश। म्हणजे आजची जे 90 वाक्य आहेत ते इंग्लिश ग्रामरच्या प्रत्येक एका प्रकारचं एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि इंग्रजीमध्ये आपल्याला जे बोलायचं आहे किंवा स्पोकन इंग्लिशमध्ये जे बोलायचं आहे तर त्याचं एक एक वाक्य हे प्रतिनिधी आहे। जर तुम्हाला यातले प्रत्येक वाक्य जर सांगता यायला लागली, इंग्लिशमध्ये बोलता यायला लागली, तर असं समजूया की आपण तुम्हाला इंग्लिश बोलता येणार आहे। दॅट्स वाय एव्हरी सेंटेन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट। प्रत्येक वाक्य मित्र फार इम्पॉर्टंट आहे, म्हणून प्रत्येक वाक्य लक्षपूर्वक बघा। यातले पहिले 10 जरी वाक्य तुम्हाला सोपे वाटत असले तरी तिथून पुढं त्याची काठीण्य पातळी वाढत जाणार आहे आणि म्हणून 10 पासून पुढची वाक्य देखील फार इम्पॉर्टंट आहेत। 90ची 90 वाक्ये ग्रामरच्या प्रत्येक स्वरूपाबद्दल आहेत, म्हणून तुम्हाला जर ही वाक्य करता यायला लागली तर तुमचं इंग्लिश बोलणं आणि इंग्लिश लर्न करणं फार सोपं जाणार आहे। म्हणून हा कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ पहा, प्रत्येक एक ना एक सेंटेन्स बघा, पहिल्यापासून शेवटचं 90 पर्यंतचे सगळे वाक्य समजून घ्या। दॅट्स वाय बिकॉज दे आर व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, तर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, मला 100% गॅरंटी आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे। पण जर मित्र हो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका, पुढे जे बेल आयकॉनचं बटन आहे ते मात्र दाबायला विसरू नका, ठीक आहे। दुसरी एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आपला इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स काही दिवसांनी सुरू होत आहे, पुढच्या 5 ते 6 दिवसामध्ये। तर जर तुम्हाला करायचं असेल तर खाली मी आपल्या या व्हॉट्सअपची लिंक देत आहे, माझा व्हॉट्सअप नंबर पण देत आहे, त्यावर जाऊन तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपल्या ग्रुपमध्ये पण तुम्ही येऊ शकता। तर वेळ न दवडता ही कोणती वाक्य आहेत, ही किती महत्त्वाची वाक्य आहेत, हे सगळी वाक्य पाहिल्यानंतर तुमचं इंग्लिश बोलणं किती सोपं होणार आहे तर ते बघूया आपण। चला स्टार्ट, चालू करूया। यातलं पहिलं वाक्य जे आहे मित्रो, मी दररोज लवकर उठतो, तर हे वाक्य इंग्लिशमध्ये कसं होणार आहे तर आय वेक अप अर्ली एव्हरी डे, ठीक आहे। सेकंड सेंटेन्स आहे ती पुस्तक वाचत आहे, हे वाक्य कसं होईल सी इज रीडिंग अ बुक। ओके, पहिले 10 वाक्य महत्त्वाचे सोपे वाटतील, पण नंतर मात्र तुम्हाला थोडेसे नवीन वाक्य वाटणार आहेत, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। आम्ही काम पूर्ण केलेले आहे, वी हॅव कम्प्लिटेड द वर्क। मी काल पुण्याला गेलो, आय वेंट टू पुणे यस्टरडे। ओके, तो जेवत होता, दिस इज व्हेरी सिम्पल सेंटेन्स, ही वॉज इटिंग। ओके, तो आधीच बाहेर गेले होते, कसं होईल हे दे हॅड ऑलरेडी गॉन आउट। ओके, उद्या मी तुला भेटेन, सिंपल फ्युचर, आय विल मीट यू टुमारो। आय विल होईल किंवा शॅल यू पण त्या ठिकाणी यू कॅन यूज ऑल्सो। ओके, उद्या या वेळेस मी प्रवास करत असेल, ॲट दिस टाइम टुमारो। आय शॅल बी, विल बी पण वापरता येईल, शॅल बी इज छान आहे, शॅल बी चांगला आहे। आय शॅल बी ट्रॅव्हलिंग, उद्या संध्याकाळीपर्यंत आम्ही पोहोचलेलो असो, बाय टुमारो इव्हिनिंग वी शॅल हॅव रीच्ड, वी विल हॅव पण चालेल। दार उघड, दिस इज द ऑर्डर। ओके, दिस इज ऑर्डर। ओपन द डोअर, मला चहा आवडत नाही, आय डोंट लाईक टी। ओके, समजतंय। तू शाळेला गेलास का, डिड यू गो टू स्कूल। किती सुंदर दृश्य आहे, व्हॉट अ ब्युटिफुल व्ह्यू। हे एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे, तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे अगोदर पण, देर आर 3 टाइप्स ऑफ एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस, इट इज वन ऑफ देम, व्हॉट। ओके, पत्र त्याच्याद्वारे लिहिले गेले, पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, तर मग कसं होईल द लेटर वॉज रिटन बाय हिम।
इट इज पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स. ओके. आईने मला घर साफ करायला लावले. मदर मेड मी टू क्लीन द हाऊस. ओके. तुला तेथे जावे लागेल. यू मस्ट गो देअर. जर पाऊस पडला तर आपण घरातच राहू. ओके. जर तरचं वाक्य आहे, हे पण आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता येणं गरजेचं आहे. इफ इट रेन्स वी विल स्टे ॲट होम. वी शाल पण चालेल. जो मुलगा खेळतो आहे तो माझा भाऊ आहे. दीज आर द क्लॉजेस. इथं एक ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हा हू इज प्लेइंग ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. ओके. द बॉय हू इज प्लेइंग इज माय ब्रदर. मी अभ्यास केला आणि मी परीक्षा दिली. कंपाऊंड सेंटेन्स आहे. आय स्टडीड अँड आय अपियर्ड फॉर द एक्झाम. जेव्हा मी घरी आलो तेव्हा ती झोपलेली होती. व्हेन आय केम होम शी वॉज स्लीपिंग. मला इंग्रजी शिकायचं आहे. इच्छा. मग तुम्हाला माहीत आहे, इच्छा व्यक्त करण्यासाठी वांट वापरतात. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश. पोहणे चांगला व्यायाम आहे. हिअर जिरंट. जिरंट यूज्ड हिअर. स्विमिंग इज गुड एक्सरसाइज. हिअर जिरंट इज यूज्ड. ओके. रडणारी मुलगी तिच्या आईकडे धावली. हिअर इट इज पार्टिसिपल. द क्राईंग गर्ल रॅन टू हर मदर. तू शिक्षक आहेस नाही का? यू नो दिस. ॲड क्वेश्चन टॅग. यू आर अ टीचर आरंट यू. अशा प्रकारची पण वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायला लागतात. माहीत असणं गरजेचं आहे डिअर फ्रेंड्स. ओके. तो म्हणाला मी उद्या येईल. तो म्हणाला मी उद्या. डायरेक्ट स्पीच. ही सेड आय विल कम टुमॉरो. ओके. त्याने सांगितले की तो उद्या येईल. इनडायरेक्ट स्पीच. ही सेड दॅट ही वुड कम टुमॉरो. तू कुठे राहतोस? WH क्वेश्चन. व्हेअर डू यू लिव्ह? या. तर मी प्रत्येक प्रकारचं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं वाक्य द्यायला लागलं आहे आणि आपल्या स्पोकन इंग्लिशमध्ये याची मी तयारी तुम्हाला व्यवस्थित करून घेत असतो मित्रो. जर तुम्हाला आपला क्लास लावायचा असेल आणि त्या क्लासमध्ये आपण इंग्लिश बोलण्याची 100% गॅरंटी देतो. 100%. जर तुम्हाला क्लास लावायचा असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा समोर खाली कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. चला आपण बाहेर जाऊया. लेट्स गो आउट. पूर्वी मी दररोज धावायचो. आय यूज टू रन एव्हरी डे. जरी तो आजारी आहे तरी तो कामावर गेला. ऑल्दोचं वाक्य. ऑल्दो ही इज सिक ही वेंट टू वर्क. आजोबा रोज सकाळी फिरायला जातात. ग्रँडफादर गोज फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. मी 2 तासापासून अभ्यास करत आहे. कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स. आय हॅव बीन स्टडिंग फॉर 2 hours. तो 2 तासापासून तिथे राहत होता. पास्ट. कंटिन्युअस परफेक्ट पास्ट. ही हॅड बीन लिव्हिंग देअर फॉर 2 years. पुढच्या वर्षी मी 3 वर्षापासून येथे राहत असेल. फ्युचर. बाय नेक्स्ट इयर आय शॅल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 3 years. विल पण चालेल. मला खरंच तुला भेटायचं आहे. आय रिअली वॉन्ट टू मीट यू. ओके. ना तो आला ना तिने फोन केला. नायदर डीड ही कम नॉर डीड सी कॉल. नायदर नॉर. तू चहा किंवा कॉफी घे. यू टेक टी ऑर कॉफी. तो आल्यावर लगेच मी निघाले. ॲज सून ॲज ही अराइव्ड आय लेफ्ट. ॲज सून ॲज. आजारी असूनही ती कामावर गेली. डिस्पाईट बिंग सिक सी वेंट टू वर्क. लक्षात येत आहे डिस्पाईटचा यूज. ओके. माझा भाऊ माझ्यापेक्षा उंच आहे. डिग्री. माय ब्रदर इज टॉलर दॅन मी. आर यू गेटिंग? ओके. हे पुस्तक खूप कठीण आहे. ते वाचता येत नाही. दिस बुक इज टू डिफिकल्ट टू रीड. टू यूज ऑफ टू हिअर. ओके. यू कॅन ऑल्सो हिअर सो दॅट. तो पुरेसा मोठा आहे एकटा प्रवास करण्यासाठी.
ही इज ओल्ड इनफ टू ट्रॅव्हल अलोन. इनफ, यूज ऑफ इनफ इज हिअर. मी आलो नाही कारण मी आजारी होतो. आय डोंट कम बिकॉज आय वॉज सिक. बिकॉज. तो वर्गातला सर्वात हुशार विद्यार्थी आहे. ही इज द स्मार्टेस्ट स्टुडंट इन द क्लास. और क्लेवरेस्ट यू कॅन यूज. सुपरलेटिव्ह डिग्री. मी वेळेवर उठतो जेणेकरून मी उशीर करत नाही. आय वेकअप ऑन टाइम सो दॅट आय डोंट गेट लेट. सो दॅट. हे पुस्तक खूप कठीण आहे, ते वाचता येत नाही. दिस बुक इज टू डिफिकल्ट टू रीड. टू यू कॅन यूज ऑल्सो हिअर सो दॅट. तो पुरेसा मोठा आहे एकटा प्रवास करण्यासाठी. ही इज ओल्ड इनफ टू ट्रॅव्हल अलोन. मी आलो नाही कारण मी आजारी होतो. आय डोंट कम बिकॉज आय वॉज सिक. जरी परीक्षा कठीण होती तरी ती उत्तीर्ण झाली. ऑल्दो एक्झाम वॉज टफ शी पास्ड. तू स्वतःला ओळख. नो युअर सेल्फ. मी स्वतःच ते काम केले. आय डीड द वर्क माय सेल्फ. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स. मला माहीत आहे की तू कुठे राहतोस. आय नो व्हेअर यू लिव्ह. ओके. आपण चित्रपट पाहायला जाऊया का? शाल वी गो टू वॉच अ मूवी. व्हर्बल क्वेश्चन. तुला मदतीची गरज आहे का? डू यू नीड हेल्प. व्हर्बल क्वेश्चन. कृपया पंखा चालू कर. रिक्वेस्ट. प्लीज स्विच ऑन द फॅन. मला बाहेर जायला परवानगी आहे का? परमिशन. मे गो आय आउटसाइड. मला रोज लवकर उठावे लागते. हॅव टू. आय हॅव टू वेक अप अर्ली एव्हरी डे. तुला अभ्यास करणं गरजेचं आहे. यू नीड टू स्टडी. आर यू गेटिंग? मित्र, असेच आपण आपल्या स्पोकन इंग्लिशमध्ये पण वाक्यांचा सराव करत असतो आणि म्हणून तुम्ही देखील आपला स्पोकन क्लास लावला पाहिजे. ठीक आहे. कदाचित तो उद्या येईल. ही माईट कम टुमारो. माईट. मला वाटते की आपल्याला निघावं लागेल. आय थिंक वी शुड लिव्ह. शूड. मला माफ करा, मी चुकलो. आय एम सॉरी, आय मेड अ मिस्टेक. तू अभ्यास केला नाहीस तर तू नापास होशील. अनलेस यू स्टडी यू विल फेल. मला वाटते तू इथे असायला हवे होतं. आय विश यू वेअर हिअर. तो पूर्वी रोज सायकल चालवायचा. ही यूज टू राईड बायसिकल एव्हरी डे. पास्ट टेन्स. हॅबिट ऑफ पास्ट टेन्स. ओके. तू शाळेला का गेला नाहीस? वाय डिडंट यू गो टू स्कूल. WH क्वेश्चन. आईने मला भाजी आणायला सांगितले. मदर टोल्ड मी टू ब्रिंग व्हेजिटेबल्स. मी 2000 पासून येथे राहत आहे. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2015. मी 2 तासापासून वाट पाहत आहे. आय हॅव बीन वेटिंग फॉर 2 hours. मला रात्रभर अभ्यास करावा लागला. आय हॅव टू स्टडी ऑल नाईट. तुला डॉक्टरकडे जावं लागेल. यू शुड गो टू डॉक्टर. मला ते समजू शकले नाही. आय कुडंट अंडरस्टँड इच. मी श्रीमंत असतो तर मी मोठे घर घेतलं असतं. इफ आय वेर रिच आय वुड हॅव बॉट अ बिग हाऊस. इफचं सेंटेन्स. मला चहापेक्षा कॉफी अधिक आवडते. आय प्रिफर कॉफी टू टी. तो फक्त हुशारच नाही तर मेहनतीही आहे. ही इज नॉट ओनली इंटेलिजंट बट ऑल्सो हार्डवर्किंग. परीक्षा सोपी होती तरी सुद्धा अनेक जण नापास झाले. इवन दो एक्झाम वॉज इजी मेनी फेल्ड. ओके. आता किती वाजले आहेत? व्हॉट टाइम इज इट नाव.
मी आत येऊ शकतो का? मे आय कम इन? परवानगी, परमिशन. तुझं या विषयावर काय मत आहे? व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन दिस टॉपिक? तो फार वेगाने धावू शकतो. ही कॅन रन व्हेरी फास्ट. ओके, मी एवढं वजन उचलू शकत नाही. आय कांट लिफ्ट दॅट मच वेट. आय एम अनेबल पण यूज करता येईल. पावसामुळे शाळा रद्द झाली. स्कूल वॉज कॅन्सल्ड बिकॉज ऑफ द रेन. तिने चहाऐवजी दूध प्याले. सी ड्रँक मिल्क इन्स्टेड ऑफ टी. मला चित्रकला फार आवडते. आय रिअली लाईक पेंटिंग और आय लाईक पेंटिंग व्हेरी मच. मला गर्दी अजिबात आवडत नाही. आय डोंट लाईक क्राऊड्स ॲट ऑल. पुस्तक कोठे आहे? वेअर इज द बुक? मला प्रयत्न करू दे. लेट मी ट्राय. आपण उद्या भेटूया का? शाल वी मीट टुमारो? तू पोहू शकतोस का? कॅन यू स्विम? मी रोज रात्री 10 वाजता झोपतो. आय स्लीप ॲट 10 PM एव्हरी नाईट. अरे, इतक्या लवकर आलास? ओ, यू कम सो अर्ली. खूप वाईट वाटलं की मी जाऊ शकलो नाही. आय फेल्ट बॅड आय कुडंट गो. आय फेल्ट बॅड दॅट आय कुडंट गो. तुझे नाव काय आहे? व्हॉट इज युअर नेम? तू किती वर्षाचा आहेस? अँड हाऊ ओल्ड आर यू? डिअर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण फार इम्पॉर्टंट सेंटेन्स मी तुम्हाला दिलेले आहेत. ग्रामरवर आधारित आहेत आणि मोस्ट इम्पॉर्टंट सेंटेन्स हे ग्रामर कव्हर करणारे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरचं बेल आयकॉनचं बटन पण दाबायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला तर तुमचे मित्र नातलग यांना तो शेअर करायला मात्र विसरायला नको. ठीक आहे. आणि आपला स्पोकन इंग्लिशचा क्लास पण तुम्हाला लावायचा असेल तर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे. माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माझ्याशी कनेक्ट करू शकता आणि अधिक कोर्सची माहिती घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश बोलण्याची आपण 100% गॅरंटी देतो डिअर फ्रेंड्स. ओके, थांबूया. थँक्यू. बाय बाय.